माझे मागचे गेले 7 वर्ष झाले मी प्रभागासाठी पूर्ण स्वतःला झुकून दिलं, लोकांमध्ये राहिलो, जनसंपर्क वाढवला, छोट्या मोठ्या समस्या बघितल्या आणि हजारो व्यक्तींचे आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले। मी स्वतः 3 कोटीचे कामं प्रभागात नगरसेवक नसताना केले। त्यांनी जे प्रभागाचे हाल केलेत त्या गोष्टीमुळे त्यांना पण त्यांच्या स्वतःच्या उमेदवारीवर विश्वास नव्हता की जे लोक स्वतःच्या प्लॉटसाठी जिथे एकही घर नसताना 25 लाख रुपयाचा निधी तिथं व्यर्थ घालतात, जनतेला किंवा लोकांना सगळ्यांना मायबाप जनतेला समजतंय। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सध्या आपण जर वातावरण पाहिलं तर महानगरपालिकेच्या प्रचाराला वेग आलेला आहे। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजप यांच्यामध्ये युती झालेली आहे आणि दोन्ही पक्ष अगदी जोमाने प्रचाराला लागलेले आहे। प्रचाराचे अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत। आपण जर अहिल्यानगरमध्ये वातावरण पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये एक नाव आहे जे मोठं चर्चेत आहे, कारण या उमेदवाराला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता अशी चर्चा आहे। आता आपल्या सोबत भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत सुजय अनिल मोहिते। आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत, जाणून घेऊयात त्यांचं नेमकं या निवडणुकीमध्ये उतरण्यामागचं ध्येय नेमकं काय आहे। काय सांगाल, तुम्हाला पहिल्यांदाच उमेदवारी मिळालेली आहे, प्रचार नेमका कसा चाललाय आणि काय तुम्हाला जाणवते प्रचारादरम्यान? सर्वप्रथम नमस्कार, मी सुजय अनिल मोहिते, आपल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकी प्रक्रियेला सामोरे जातोय। आज रोजी प्रचार जर बघायला गेलं मॅडम, नागरिकांचा असा उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळतो। एका नागरिकासोबत घरोघरी जाऊन आम्हाला प्रभागामधल्या नागरिकांशी संपर्क करण्यासाठी एका घरात 15-15, 20-20 मिनिटं जात आहेत। लोक आमच्यापाशी मोकळे होत आहेत। म्हणजे नागरिक एक त्यांच्या मनातली जी भावना आहे, 10-15 वर्ष झाले स्थानिक इथल्या काही माजी नगरसेवकांनी जो म्हणजे त्रस्त केलंय पूर्ण जनतेला, ते पूर्ण मोकळे होत आहेत। आता तुम्ही भाजपकडून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, पण तुमच्या बाबतीत असं एक ऐकायला मिळतं की तुम्ही जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळेस तुम्हाला एकनाथ शिंदेचा फोन आला होता अर्ज माघारी घेण्यासाठी। यामध्ये किती तथ्य आहे आणि एकनाथ शिंदे त्यावेळी काय म्हणाले तुम्हाला? नक्कीच मॅडम, आता ही माध्यमांमध्ये चर्चा आहे, त्याची चर्चा नक्कीच आहे। त्याचं कारण असं आहे की जेव्हा उमेदवारी अर्ज मी दाखल करत होतो प्रभाग क्रमांक 15 साठी ड मध्ये, तेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचा फोन मला ना येता आमच्या वरिष्ठ नेत्यांना आला होता की तुम्ही तो उमेदवार हा प्रभाग क्रमांक 15 ड मध्ये न देता त्याला कुठेतरी मागे पुढे करावे, जेणेकरून आम्हाला म्हणजे आमच्या पुढचे जे उमेदवार आहेत ज्येष्ठ नेते त्यांना इलेक्शन सोपी जाईल। थोडक्यात आव्हान होतं का म्हणून तुम्हाला उमेदवारी अर्ज माघारी करायला लावलं? निश्चितच मॅडम, आव्हान असेल किंवा त्यांनी जे प्रभागाचे हाल केलेत त्या गोष्टीमुळे त्यांना पण त्यांच्या स्वतःच्या उमेदवारीवर विश्वास नव्हता की ह्या उमेदवाराला आपण सामोरं जाताना, कारण नागरिक मॅडम सुज्ञ आहेत आणि प्रभाग क्रमांक 15 पूर्ण सुशिक्षित आणि सुज्ञ अशी जनता येते आणि नक्कीच त्यांना ते 15 तारखेला उत्तर देणार आहेत। या सर्व गोष्टीची एक कुणकुण त्यांना लागली होती, त्यामुळे असं कोणतं त्यांनी एक वरतून प्रेशर आणण्याचं काम केलं। ह्यानंतर आता ही तर चर्चा आहे असं म्हणतात लोक, ते खरं आहे आम्हाला माहिती आहे, पण त्यानंतर गेल्या 2 दिवसानंतर जेव्हा निवडणूक प्रक्रिया होती आणि त्यात अर्ज छाननी ही प्रक्रिया आली, त्यात माझ्यासारख्या 25 वर्षाच्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर त्यांनी माझ्या अर्जावर छाननीवर हरकत घेतली आणि एकदम अतिशय चुकीच्या प्रकारची हरकत घेतली। त्याची सुनावणी दुपारी 3 वाजता होती। त्या सुनावणीचा निकाल रात्री 12 वाजता निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने दिला आणि त्या हरकत सबशेल अशी फेल ठरवली। म्हणजे ह्याच गोष्टीत त्यांना निवडणूक प्रक्रियेला सामोरं नाही जायचं, तर जो आपल्या विरोधात प्रतिस्पर्धी आलाय किंवा आपल्या विरोधक उमेदवार आलाय त्याला कुठेतरी डॅमेज करायचं, त्याला कुठेतरी रोखायचं निवडणूक प्रक्रियेपासून, हे त्यांचं ध्येय आहे। पण आज मी एक 25 वर्षाचा तरुण आहे, मला पालिकेमध्ये सर्वसामान्यांसाठी आणि सर्व माझ्या मायबाप जनतेसाठी जायचंय, ना की माझे कोणते म्हणजे जसे आमचे काही उमेदवार विरोधी ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे काही पालिकेत ठेके आहेत। म्हणजे बघायला गेलं तर काही त्यांच्या AMT बस आहेत, काही पाण्याचे टँकरचे ठेकेदार आहेत, ते कुठे अमरधामात लाकडाचे ठेकेदार आहेत, ते ह्या त्यांच्या व्यवसाय चालण्यासाठी त्यांना पालिकेत जायचंय आणि मला सर्वसामान्य जनतेसाठी पालिकेत जायचंय। मी 25 वर्षाचा तरुण आहे, मला माझ्या कामाच्या माध्यमातून पालिकेत जायचंय। आज जर तुम्ही बघितलं, आज आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये अर्बन बँक कॉलनी असेल किंवा स्वीट कॉर्नर रोड असेल, आगरकरमाला रोड असेल आणि आयकॉन शाळेच्या मागे आपण उभा आहेत। तुम्ही जर बघितलं मॅडम, आता रहदारी बघताय तुम्ही, नागरिक येत आहेत जात आहेत, प्रचंड प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झालेली आहे आणि सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे। रस्ते आता इथं तुम्ही खड्डे बघा, आज कुणाला वाटेल हा महानगरपालिका मधला रस्ता आहे किंवा महानगरपालिकेमध्ये आपण मोडतो, इतकी दुरावस्था केली आहे। आज नागरिक काय बोलत नाही, कारण शेवटी सर्वसामान्य जनता आहे, त्यांना तुमच्या समोर व्यक्त होता येत नाही, पण प्रचंड प्रमाणात नाराजगी आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात यांच्यावर
एक असंतोष आहे जनतेचा. इथं रस्त्यावरच आहे, तुम्ही एक खड्डे बघा आणि समोर धूळ बघा. तुम्ही पण एकदा बघा, तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पण ती धूळ दिसल. आता मला सांगा, सर्वसामान्य जनतेचे किती हाल आहेत. आणि जर सत्तेत 15-15-20-20 वर्ष नगरसेवक राहत आहेत आणि इतके ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी कुठूनही करून स्वतःच्या प्रभागासाठी काम केलं पाहिजे होतं. माझ्याकडे असे 2-3 काही कामं आहेत की जिथं एकही लोकवस्ती नाहीये, एकही घर नाहीये, एकही नागरिक तिथं राहत नाही, आणि तिथं 20-20, 25-25 लाख रुपयाचे कॉन्क्रीट रस्ते त्यांनी केलेत का, आता फक्त स्वतःच्या प्लॉटसाठी. आणि सत्य परिस्थिती लोकांपाशी पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही बघा रस्त्याची अवस्था. आणि मी तुम्हाला आता आमदार संग्राम भाई जगताप साहेब, खासदार सुजाता विखे पाटील साहेब आणि आमच्या पॅनल मधले माजी नगरसेवक विजू भाऊ गवाळे असतील, त्याचप्रमाणे काळे साहेब असतील आणि दत्ता गाडळकर असतील, आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून झालेला मी अर्बन बँक कॉलनीतून तुम्हाला रस्ता दाखवतो, त्याची दर्जा दाखवतो. आणि हा रस्ता विरोधकांचा तुमच्या समोर आहे, तो पण त्यांनी कधी केलेला नाही, कधी त्यांना त्याची पॅचिंग पण करणं जमलं नाही. आता हा रस्ता तुम्ही बघा मॅडम, कॉन्क्रीट करण्याचा अर्बन बँक कॉलनी आहे. आमदार आपल्या नगर शहराचे कार्यक्षम आमदार संग्राम भाई जगताप साहेबांच्या निधीतून हा रस्ता झालाय, आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून. तर तुम्ही हा रस्ता बघा, याच्या साईड बघा, याची क्वालिटी बघा कामांची, आणि ती कामांची क्वालिटी बघा. आता फरक स्पष्ट आहे, नागरिकांनी ओळखून घेतलं पाहिजे. ठेकेदारांना पालिकेत पाठवायचंय का जनसेवक जे 24 तास जनतेत आहेत, जे नागरिकांसाठी तळतळीने काम करण्याची ज्यांना इच्छा आहे, अशा लोकांना पालिकेत पाठवायचंय. हे सर्वसामान्य जनतेच्या हातात आहे. तुमच्या समोर सध्या या इलेक्शन मध्ये अनिल शिंदे उभे आहेत, जे अनेक दिवसांपासून राजकारणामध्ये आहेत. तर तुम्ही या विरोधकांकडे नेमकं कसं पाहताय? मॅडम, ते ज्येष्ठ नेते आहेत, मला आदरणीय आहेत, वडीलधारे आहेत. आता मॅडम, इलेक्शन आहे, प्रक्रिया आहे, पण जनतेसाठी आपण या इलेक्शनला सामोरे जाणं खूप काळाची गरज आहे. आज जर तुम्ही बघितलं, हा त्या म्हणजे साहेबांच्या त्यांच्याच प्रभागातील हा रस्ता आहे आणि त्यांच्या घराच्या एकदम अगदी जवळचा आणि एकदम नजीकचा आहे. त्यांची ही स्मृती कॉलनी आणि पुढे त्यांचं घर आहे याच्याच. आता हे सगळ्या नागरिकांना माहिती आहे. आता तुम्ही जर बघितलं इथं रस्त्याची अवस्था, तर हे बघा. आता तुम्ही मेन रोड आहे हा रोड पण बघा. यांना जर रस्त्याची पॅचिंग पण बुजवता येत नसेल, तर यांना नागरिकांनी ह्या पदावर ठेवण्याचं कोणताही हे नाहीये. ते त्या पदासाठी म्हणजे तेवढे हे नाहीयेत. इलेक्शन आली, निवडणूक आली म्हणून निवडणुकीच्या तोंडावर लोकांना काहीतरी दिशाभूल करण्यासाठी 4-2 रस्ते करायचे कुठेतरी, आणि नागरिकांना एक वेगळं हे करायचं, वेगळं म्हणजे भ्रमित करायचं. हे त्यांचं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. आज जर तुम्ही बघितलं, आता हा मॅडम तुम्ही खड्डा बघा, हा सगळा या रोडनी रहदारी आहे. आगरकर माळा असेल, हा सगळा प्रमुख रस्ता आहे आपल्या प्रभागातून जाणारा. आणि इथलचा रस्ता, याला इथलचे नागरिक मला सांगतात, म्हणजे आता ऑन कॅमेरा सगळे बोलू शकत नाही, ऑफ कॅमेरा सांगतात की हा ऐतिहासिक खड्डा झालाय. आणि हा ऐतिहासिक खड्ड्यातून ते रोज जा करतात. आणि तोच जर खड्डा त्यांना बुजवता येत नसतील, तर मग आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेने काय अपेक्षा करायची ना त्यांच्याकडून? आता कोणती विकास कामं तुमच्या प्रभागात ही राहिलेली आहे अजून, जी तुम्ही करणार आहात? मॅडम, सगळ्यात प्रामुख्याने आम्हाला पूर्ण प्रभाग क्रमांक 15 जो संपूर्ण भाग आहे, आगरकर माळा असेल, रेल्वे स्टेशन असेल, हा सगळा स्टेशन परिसर असेल, त्यानंतर कल्याण रोड असेल, भूषणनगर असेल, केडगाव मधला काही नवीन आपला प्रभाग आला इकडे, हा सगळा आम्हाला सर्वात प्रथम सर्व नागरिकांना कॉन्क्रीटचे मजबूत आणि चिरकाल टिकणारे रस्ते हे द्यायचे. इथं मॅडम अनेक समस्या आहेत. गढूळ पाण्याची समस्या आहे. काही वर्षांपूर्वी इथं गढूळ पाण्याची समस्येने अनेक जणांना कावीळ झालती. तुम्ही हे चौकशी करू शकता, लोकांना सगळ्यांना माहिती आहे. आणि आज पण अनेक जणांचे या गढूळ पाण्यांमुळे हॉस्पिटल असेल किंवा काही आपल्या शारीरिक समस्या असतील, यांना नागरिकांना प्रचंड प्रमाणात सामोरे जावं लागते. आणि ह्या समस्येवर कुठेही हे कोणताही म्हणजे त्याच्या प्रश्नाची समस्या कशी त्याचा सोडवता येईल याकडे कुठेच लक्ष देत नाहीये. निवडणूक आली की जनतेला विकत घ्यायचं, हे त्यांचं सर्वात मोठं ध्येय आहे. आता तुम्ही करणार का या सगळ्या सुविधा? नक्कीच. सोबत जे माझ्या पॅनलमध्ये सहकारी, ते सर्व याच्यात अनुभवी आहेत. स्वतः उपमहापौर राहिल्यात काळे मॅडम, त्या आहेत. दत्ता गाडळकर आहेत, ज्यांनी त्यांचा थोडक्यात पराभव झाला गेल्या इलेक्शनला, निसटता पराभव झाला. त्यानंतरही देखील त्यांनी 7 वर्ष स्वतःला पूर्ण समाजकार्यात झोकून दिलं आणि प्रभागाच्या समस्या सोडवण्याच्या मार्गी लागले. 4 कोटीचे कामं त्यांनी नगरसेवक नसताना केले. मी स्वतः 2.5-3 ते 3 कोटीचे कामं प्रभागात नगरसेवक नसताना केले. कॉन्क्रीटचे रस्ते आणि कामांचा दर्जा आहे माझ्या कामांचा, मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही म्हणलं की नगरसेवक नसताना तुम्ही ही कामं केलेली आहेत, मग या कामांचा तुम्हाला आता फायदा होईल का या इलेक्शनला? नक्कीच मॅडम. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जनता सुज्ञ आहे. जनतेला किंवा लोकांना सगळ्यांना मायबाप जनतेला समजतंय की जो आता माझा कोणताही व्यवसाय नाहीये, मी कोणताही ठेकेदार नाही, यांना भविष्यात नसेल,
समाजकारण माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही सांगताय तसं या प्रभागातून अनेक पदं महापालिकेत गेलेली आहेत. महापौर असेल, स्थायी समिती सदस्य असतील, अशा अनेक पदं या प्रभागाने उपभोगलेली आहे. मात्र या पदांच्या अँगलने इथं विकास तसा दिसत नाही. याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? आता विरंगुळा मैदान आहे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, ते जर तुम्ही बघितलं, ते विरंगुळा मैदानासाठी काळे मॅडमनी बरेच प्रयत्न करून ते ज्येष्ठ नागरिकांच्या हे केलं होतं, म्हणजे समर्पित केलं होतं त्याचं. आणि तो ओपन स्पेस मोकळा करून त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टींची कायदेशीर लढाई करून त्यांनी तो ओपन स्पेस डेव्हलप केला होता, सुशोभीकरण केलं होतं. पण आज जर तुम्ही तिथे जाऊन बघितलं तर त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. झाडं झोडपं, काटेरी झाडं झोडपं वाढलेत, बाकीचे म्हणजे कचरा असेल, तिथं अजिबात सोयी सुविधा नाहीये. आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी बसायचं कुठे, उठायचं कुठे, काहीतरी, किंवा जे बालगोपाळ असतील आमच्या म्हणजे तरुण असतील, त्यांना अभ्यासिका नाहीये इथे. बालगोपाळांना खेळण्यासाठी कोणतंही उद्यान नाहीये प्रभागात. आणि ह्याच भागात नाही तर केडगावच्या भागात पण नाहीये, आपल्या स्टेशन भागात पण नाहीये, आणि कल्याण रोडच्या भागात पण नाहीये. त्यामुळे जेव्हा आम्ही पालिकेत सर्व आम्हाला मायबाप जनता पाठवेल, सर्वात प्रथम आमचे काम रस्ता काँक्रिटीकरण आणि आपल्या इथे बगीचे, बाग बगीचे सुशोभीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी, बालगोपाळांसाठी त्याचं सुशोभीकरण करणे, आणि आपल्या प्रभागातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील किंवा बाकी म्हणजे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी अभ्यासिका उभा करणे, मोफत अशी पालिकेच्या माध्यमातून अभ्यासिका उभारणे, हे सर्वात मोठे आमच्या समोरचे ध्येय असते. आता विरोधकांच्या काळात ते सांगतायत की अनेक विकास कामं त्यांनी केलेली आहे. मात्र तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? आता ते जे सांगतायत ते एक विकास काम आहे त्यांचं, तुम्ही बघू शकता. हे ठाकरे उद्यान आहे. ठाकरे उद्यान जे प्रभाग क्रमांक 15 मध्ये, हे माझे काही विरोधी उमेदवार आहेत, ज्येष्ठ नेते, त्यांच्या काळात झालेलं आहे ठाकरे उद्यान आहे. आणि त्याची जर तुम्ही अवस्था बघितली आता, तर आता कॅमेऱ्यात पण दिसले ठाकरे उद्यानाची अवस्था. म्हणजे त्यांनी प्रभागातल्या नागरिकांच्या, आणि त्यांचं घर इथं आहे समोर, ते निवासी इथं आहेत, याच्यापासून एक आपण चालत जरी गेलो तरी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आणि त्यांच्या घराशेजारी जर त्यांनी केलेल्या 25 लाख रुपये जे त्यांनी जनतेचे पूर्णपणे व्यर्थ घातले, किंवा व्यर्थ घालून किंवा पैसे खर्च करून त्याचा ते कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स करू नाही शकले. पालिकेत जेव्हा आपण 25 वर्ष नगरसेवक असतो तेव्हा आपल्या पालिकेत एक हे असते, वलय असतो. कोणताही फोन केला की ते काम झालं पाहिजे, याची साफसफाई राहिली पाहिजे होती. इथं जर तुम्ही बघितलं तर पूर्ण दारूच्या बाटल्या, ग्लास, आणि इकडं हे तर एक गोष्टी आहेत. आणि समोर जर बघितलं तुम्ही, पूर्ण बाबळांचं इथं साम्राज्य झालंय, आणि हा एक अड्डा झालाय, जुगारी अड्डा. जर ह्या पद्धतीने यांनी निधी, नागरिकांचे पैसे किंवा आपल्या जनतेचे पैसे ह्या पद्धतीने स्वतःच्या ठेकेदारी करण्यासाठी जर वाया घातले असतील, तर असे ठेकेदार तुम्हाला निवडून द्यायचे का? हा माझा जनतेला प्रश्न आहे. आणि तुम्ही दाखवू शकता सगळ्या परिस्थिती किती भयानक झाली आहे. आणि आम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरं जाऊ आणि ह्या प्रक्रियेतून विजयी होऊ आणि पालिकेत जाऊ, त्यानंतर आम्ही त्यांनी केलेला व्यर्थ खर्च कसा सत्कारणी लावायचा आहे हे नागरिकांना गेल्या 2 महिन्यातच दाखवून देऊ. आता तुमचा जो प्रभाग आहे 15 मध्ये, याच्यामध्ये अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या आहे, तर ही प्रलंबित काय? आता तुम्ही जर बघितलं तर इथे मागेच पाण्याची टाकी आहे, आणि त्याच्या शेजारीच माझ्या नगरसेवकांचं घर आहे, आमच्या विरोधी उमेदवारांचं, ज्येष्ठ नेत्यांचं. ते जी पाण्याची टाकी आहे तिची साफसफाई करणे नाही, त्याचप्रमाणे पाणी गढूळ कुठून येते, दूषित पाणी कुठून येतंय, या गोष्टीवर कुठेही बारकाईने किंवा त्याचा तोडगा कसा काढता येईल ह्या गोष्टी न बघणे, व फक्त आपलं जे पालिकेचं पाण्याचं टेंडर आहे टँकरचं, आणि पाण्यातून आपल्याला कसा पैसा येईल ह्या गोष्टी बघणे. नागरिकांचा पैसा त्या दूषित पाण्यामुळे दवाखान्यात जातो हे नाही बघायचं, पण आपल्याकडे पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून पैसा कसा येईल हे बघायचं. ह्या गोष्टीमुळं ह्या सगळ्या गोष्टीची दुरावस्था आहे, पाण्याची असेल, ह्या उद्यानाची असेल. सगळ्यात मोठा यांचा म्हणजे जो आपण बोलतो ध्येय, तो जनतेचा सेवा किंवा जनसेवक किंवा विकास नाहीये. सर्वात मोठं ध्येय हे फक्त आणि फक्त पैसा आहे, आणि त्याच जोरावर इलेक्शनला किंवा निवडणुकीला सामोरे जाणे आणि एक जनतेला विकत घेण्याची भाषा करणे. पण आता तसे दिवस राहिलेले नाहीयेत. आज जर तुम्ही बघितलं तर जनता मोठ्या प्रमाणात जागृत झालेली आहे आणि बदल घडवण्याच्या दिशेने वाटचाल करते. आता तुम्ही एक नवीन चेहरा आहात या निवडणुकीच्या रिंगणातला, तुमच्याकडे इथली जनता अपेक्षेने पाहते. तुमचं काय व्हिजन असणार आहे या नवीन गोष्टींसाठी? मला सर्वप्रथम आपल्या प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व मायबाप जनतेशी आणि नागरिकांशी, जे त्यांचे म्हणजे आपण बोलतो की बेसिक नीड्स असतात, रस्ता, वीज आणि पाणी, ह्या गोष्टींना
आपण सर्वात प्रथम चांगले रस्ते करणं, त्यानंतर पाण्याचा प्रश्न जिथं मोठा आहे, दूषित पाणी आणि काही ठिकाणी पाणी कमी प्रेशरने येतं, त्या काही ठिकाणी वॉल बसवणे किंवा नवीन पाईपलाईन पालिकेच्या मार्फत आमदार संग्राम जगताप साहेब, सुजाता विखे पाटलांच्या मार्फत मार्गदर्शनाखाली त्या सर्व पाण्याचा प्रश्न आम्ही प्रथमतः फर्स्ट प्रेफरन्सने तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार. त्यानंतर रस्त्याचे प्रश्न आणि त्यानंतर जी आमच्या माता भगिनी आहेत, प्रभागातल्या महिला आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी खासदार सुजाता विखे पाटील साहेब, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमदार संग्राम जगताप साहेब यांच्या निधीतून प्रभागात आपले जे प्रमुख चौक आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे, माता भगिनींच्या सुरक्षेसाठी. आपल्या प्रभागातील जागरूक मतदारांनी, जागरूक नागरिकांनी हा पण विचार करावा की स्वतःच्या प्लॉटसाठी, स्वतःच्या वैयक्तिक जागेसाठी विनाकारण शासनाचा व जनतेचा पैसा अनाठाई घातला गेलाय 25-30 लाख रुपये. ह्या गोष्टीचं माझा जनतेलाच प्रश्न आहे की जे लोक स्वतःच्या प्लॉटसाठी जिथे एकही घर नसताना 25 लाख रुपयाचा निधी तिथं व्यर्थ घालतात, ते लोक आपल्याला जाऊन न्याय देऊ शकतात का? आत्ताच दाखवल्याप्रमाणे शेजारी त्यांच्या प्लॉटवर तुम्ही स्वतःच्या प्लॉटसाठी केलेला रस्ता बघितला आणि आता जिथे नागरी वस्ती आहे इथे पुढेच दिसतात आपल्याला 25-30 घरं आहेत, त्यानंतर त्याचप्रमाणे शेजारची कॉलनी आहे. हा सगळा JLP बॅक साईडचा परिसर आहे केडगाव मधला. त्या बघितलं तुम्ही तर इथे कुठेच रस्ता नाही, तर पूर्ण धूळ फोपाटा आहे. जिथे नागरी वस्ती तिथे धूळ फोपाटा आणि जिथे स्वतःचा प्लॉट आहे, 0-1 पण नागरी वस्ती नाही, तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा 25-30 लाखाचा रोड. आणि त्याच्याच बाजूला जर तुम्ही बघितलं तिथं पण नागरी वस्ती आहे, तिथं पण रस्ता न करता धूळ फोपाटा आणि स्वतःच्या प्लॉटवर कॉन्क्रीटचा रोड. ही अवस्था आहे. आता तुम्ही सत्तेत नसताना जी जनसेवेची काही कामं आहेत त्यापैकी कोणती कामं तुम्ही करताय? आता बघितल्याप्रमाणे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आपला जो लिंक रोडचा JLPच्या बॅक साईडचा परिसर आहे समर्थनगर, तिथे जर बघितलं गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित अशी ड्रेनेज लाईनची समस्या होती. ती आम्ही आपल्या अहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप साहेब यांच्या निधीतून, आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून ती आज आम्ही मार्गी लावली. आता निवडणुका जरी असल्या तरी आमचे ते कामं चालू आहेत. इथं तुम्ही बघू शकता, इथून ती लाईन आणि तिथपर्यंत आता तिथे समोर कामं पण चालू आहेत ड्रेनेज लाईनचे. हा जो एकदम ज्वलंत असा प्रश्न होता आणि एकदम गरजेचा होता अत्यंत नागरिकांच्या दृष्टीने ड्रेनेज लाईनचा प्रश्न, तो आम्ही आमदार संग्राम जगताप साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावलाय. तुमच्या कुटुंबाबद्दल जर बोलायचं झालं तर अनिल मोहिते जे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत, तर त्यांचे आणि मुख्यमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस यांचे चांगले एकदम जवळचे संबंध आहेत असं बोललं जातं. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच आमचे वडील अनिलजी मोहिते साहेब यांचे आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे संबंध एकदम घरोप्याचे आणि निकोप्याचे आहेत. पण हे देखील संबंध जरी असताना भारतीय जनता पार्टीची एक जी कार्यपद्धती आहे ती अशी आहे की जो व्यक्ती, समजा आता माझं जर उदाहरण घ्यायला गेलं, माझे मागचे गेले 7 वर्ष झाले मी प्रभागासाठी पूर्ण स्वतःला झुकून दिलं. समाज कार्यामध्ये, लोकांमध्ये राहिलो, जनसंपर्क वाढवला, छोट्या मोठ्या समस्या बघितल्या. मी हजारो म्हणण्यापेक्षा 750 कुटुंबाचे आणि हजारो व्यक्तींचे आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले. या छोट्या मोठ्या जे शासकीय योजना असतात ज्यातून वैद्यकीय मदत, आपल्याला वैद्यकीय सेवा देते येते, अशा योजना, त्याचप्रमाणे जिथे काही समस्या आहेत त्या गोष्टींचं निराकरण करणे, तिथं समस्या सोडवणे, या गोष्टींमध्ये पूर्ण भर दिला आणि मला जनसंपर्क वाढवला आणि त्या जनसंपर्क जोरावर मला आज पक्षाने उमेदवारीची संधी दिली. आता तुम्ही सुजय विखे पाटलांचा उल्लेख केला आणि संग्राम भैयांचा पण उल्लेख केला. हे दोन्ही नेतृत्व आता तुम्हाला सध्या मिळालेले आहेत, तर याचा फायदा होतोय का विकासासाठी? नक्कीच. आता जर आपण बघितलं, आपण ज्या ठिकाणी उभो आहे हा आपल्या प्रभाग क्रमांक 15 मधील लिंक रोड हा परिसर आहे आणि या लिंक रोड या परिसरात जर तुम्ही बघितलं, आज हा कल्याण महामार्गाला आणि पुणे महामार्गाला जोडणारा असा लिंक रोड आहे. त्याचं जर तुम्ही गेले काही वर्षापूर्वी दुरावस्था बघितली असती आणि आता एक तरुण युवकाला किंवा तरुण व्यक्तीला आमदार केल्यामुळे आणि तरुण व्यक्ती आमदार असल्यामुळे हा रस्ता जो तुम्ही बघताय आज मॉडेल रस्ता झालाय शहरामधला. आणि तुम्ही आता वर्दळ पण बघताय, वाहतूक पण बघताय, एकदम म्हणजे प्रदूषण विरहित, धूळ विरहित हा रस्ता झालाय. म्हणजे या दोन्ही नेतृत्वांचा फायदा होतोय. नक्कीच. माझं जनतेला हेच म्हणणं आहे की तरुण आमदार निवडून दिल्यामुळं, तरुण व्यक्तीच्या पाठीशी उभं राहिल्यामुळे आज आपलं शहर झपाट्याने विकास कामांच्या माध्यमातून पुढे जातोय. त्याचप्रमाणे आज आपल्या प्रभाग क्रमांक 15ला देखील एक तरुण व्यक्तीची अत्यंत गरज आहे आणि जनता सांगतीये. आणि ह्याच जसं आमदार संग्राम जगताप साहेब आणि सुजाता विखे पाटील साहेब या तरुणांच्या आणि या आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही येत्या इलेक्शनला सामोरे जातोय.
तसंच आता माझे मायबाप जनतेला एक कळकळीची विनंती, तुम्ही पण या 25 वर्षीय तरुणाच्या पाठीशी उभं राहावं आणि येत्या काळात प्रभागाचा जो विकास होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची साक्षी तुम्ही बनावं, ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. जय श्रीराम. तर आताच आपण प्रभाग 15 मध्ये फिरलेलो आहे, तिथला ग्राउंड रिपोर्ट जाणून घेतलेला आहे. सुजय मोहिते आपल्या सोबत होते, जे भाजपचे उमेदवार आहेत प्रभाग 15 मधून. त्यांनी केलेले विविध आरोप, तसेच दाखवलेली काही विकास कामे, तसेच राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजप यांच्याकडून झालेली कामं आणि उर्वरित राहिलेली कामं आणि आगामी काळामध्ये त्यांचं नगर विकासासाठी विजन या सगळ्यांबाबतीत चर्चा केलेली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीनंतर या प्रभागातलं चित्र पालटणार का, हे पाहणं मात्र उत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन प्रवीण सुरवसे सोबत मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज, अहिल्यानगर.